हॅलो नमस्कार, मी विष्णू वजाडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू वजाडे. आणि तुम्ही पाहताय एक नवीन कोरी सिरीज मी चालू करतोय ज्याचं नाव आहे किस्स्यांची दुनिया. हा किस्स्यांची दुनिया एक असे किस्से मी माझ्या लाईफमधले काही सांगत राहीन. तुम्ही तुमच्याकडून तुमचे किस्से शेअर करू शकता माझ्याशी मेलद्वारे, माझ्या सोशल मीडियाच्या लिंक्समध्ये. आणि असे किस्से आपण शेअर करू, प्रेमावरचे असू देत, दुसरे काहीतरी इन्स्पिरेशनल असू देत. जास्त प्रेमावरचेच येणार आहेत मला माहिती आहे. आणि असे किस्से ज्याच्यातून खरं प्रेम कळेल किंवा खरं इन्स्पिरेशन मिळेल किंवा खूप काही शिकायला मिळेल, असे किस्से तुमच्यासाठी येत राहणार आहेत. चला तर आजचा आपण किस्सा बघूयात काय आहे. अर्थात प्रेमावरचा किस्सा आहे. किस्सा असा आहे की वळीवाचा पाऊस चालू असतो ना, म्हणजे पावसाळा सुरू होणार असतो, त्याच्या अगोदर तो वळीवाचा पाऊस वगैरे आधीमध्ये कधीतरी पडत असतो. त्यावेळेचा हा प्रसंग. मी कोल्हापूरमध्ये होतो आणि बाईकवरून माझ्या गावी यायला चाललेलो. एवढ्यात असं झालं की खूप पावसाचं वातावरण झालेलं आणि आता वाटलं की आता अगदी 1-2 मिनिटात पाऊस पडणारच आहे. त्यामुळे पुढे जाण्यात, कुठेतरी जाऊन अडकण्यात भिजण्यात काही अर्थ नाही, आपण बाईक थांबवावी. म्हणून मी बाईक थांबवली आणि कोल्हापूरमध्ये एक शाहू स्मारक नावाचं ठिकाण आहे तिथं. तर सो तिथे एक एस-टी स्टँड. सो मी त्या एस-टी स्टँडजवळ माझी बाईक थांबवली आणि ते बाहेर स्टँड असतं ना जिथं लोक थांबतात, तिथे जाऊन मी उभा राहिलो. एक 2-3 मिनिटात खूप जोराचं वारं आलं आणि पावसाला सुरुवात झाली. पावसाला सुरुवात झाल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की एवढी लोक तिथे आहेत, पण त्यातला एक माणूस, एक जी वृद्ध व्यक्ती होती, ते आजोबा पाऊस आल्याबरोबर त्या स्टँडमधून बाहेर आले. आणि आपण अगदी पावसाचा आनंद नाही का घेत, असा अगदी बाहू फैलावून तोंड वर करून वगैरे आपण पावसाचा आनंद घेतो ना, अगदी तसे ते बाहेर येऊन त्या पावसात भिजायला लागले. मला नेमकं कळत नव्हतं की हे असे का करतायत. उगाच पावसात भिजायला नको, आजारी नको पडायला, सर्दी नको व्हायला, म्हणून आम्ही तरुण असून पण बाईक लावून आम्ही तिथे त्या एस टी स्टँडमध्ये जाऊन थांबलेलो. आणि हा माणूस असा होता की तो आनंद घेत होता त्या पावसाचा. मला वाटलं की नाही यार, हे काहीतरी वेगळं आहे, ह्याच्यामुळे या माणसामध्ये काहीतरी खूप काही दडलेलं आहे आतमध्ये आणि आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे. थोड्या वेळात पाऊस कमी आला. तसं मी त्या आजोबांजवळ गेलो आणि म्हटलं की आजोबा, हे सगळी लोक आतमध्ये थांबलेली, पाऊस आलेला, म्हणून तुम्ही एकटेच असे होता की जो बाहेर जाऊन पावसाचा आनंद घेत होता. त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ना, त्याच्यावरती मी एक 4 ओळी लिहिलेल्या. आणि त्या प्रत्येक कार्यक्रमात तेव्हा 4 ओळींवरती खूप टाळ्या पडत असतात. त्यांनी जे आन्सर दिलं त्यावरती जी मी 4 ओळी लिहिलेली ती अशी होती की पावसात भिजणं नव्हतं आवडत, पण ती डोकं छान पुसायची. त्या आजोबा म्हणायचे की मला अगोदर पावसात भिजणं वगैरे हे नाही आवडायचं, पण ते त्याच्यामागचं रिझन सांगायला लागलेत की पावसात भिजणं नव्हतं आवडत, पण ती डोकं छान पुसायची. डोकं पुसून झाल्यावर अलगद मिठीत विसावायची. आणि बाळ, मी तेव्हापासून भिजतोय. आजही तो पाऊस नव्याने चालू झाला की भिजावंसं वाटतं. तिला जाऊन काही वर्ष झाली, पण तिच्या आठवणी आजही तशाच माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मी भिजतोय, ती नाहीये तरीही मी भिजतोय, तिच्या आठवणींमध्ये भिजतोय. यार, त्या क्षणी मला क्लिक झालं की यार, मला नेहमी जो प्रश्न पडतो ना की प्रेम कशाला म्हणायचं, नेमकं प्रेम काय असतं, तर हे प्रेम असतं. याला प्रेम म्हणायचं, याला ट्रू लव्ह म्हणायचं. समजलं ना? कसा होता किस्सा? भारी होता ना? तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर मला पटकन तो व्हिडिओ लाईक करा आणि पटकन मला खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका की कसं वाटलं. आणि तुमच्याकडे असे काही किस्से असतील तर पटपट मला कमेंट्समध्ये सांगू शकता, मला मेलद्वारे कळवू शकता. इतर सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला इथे या पट्टीवरती दिसत आहेत, तिकडे कळवू शकता. मे बी तुमचा किस्सा असा सांगण्याजोगा असेल तर लवकरच त्याच्यावरती व्हिडिओ येईल. ओके, लवकरच भेटू एका अशा नव्या कोऱ्या किस्स्याचं. तर टाटा, बाय, टेक केअर.